शहापूर तालुक्यातील तानसा येथील प्रति गाणगापूर परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवनी समाधी मठ भोगावती नगर येथे गुरुपौर्णिमा महाउत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला। साळाबादप्रमाणे यंदाही कार्यक्रमाची सुरुवात गंगापूजन करून करण्यात आली। स्थान देवता अभिषेक, मूर्ती आरास, सहस्त्र तुलसीपत्र अर्चन, नैवेद्य, महाआरती, भजन, महाप्रसाद म्हणजेच भंडारा, गुरुपूजन, अनुग्रह, पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, हवन, गुरुप्याला कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मठाधिपती परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। परमपूज्य सद्गुरू श्री रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्टच्या अंतर्गत आज हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव हा साजरा होतो। सद्गुरू रमणनाथ महाराज इसवी सन 1674 या भोगावती किनारी आले आणि त्यांनी या भूमीवर अखंड रूपाने तपश्चर्या करून इथे इसवी सन 1735 ज्ञानेश्वरांसारखी संजीवन समाधी घेतली। सद्गुरू रमणनाथ महाराज हे भगवान दत्तात्रेयांच्या 24 अनुयायांपैकी एक अनुयायी आहेत की ज्यांना भगवान दत्तात्रेयांनी प्रगट होऊन शिष्यत्व दिलं, आशीर्वाद दिला। सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या पावन अशा तपभूमीमध्ये जे पण भक्तगण इथे आपल्या इच्छा मनोकामना घेऊन येतात, सद्गुरू रमणनाथ महाराज त्यांची इच्छा आणि मनोकामना पूर्ण करत असतात आणि सद्गुरूंच्या पदस्पर्शाने प्रत्येक भक्ताचं हे जीवनाचं कल्याण होतं। अशी ही सद्गुरू रमणनाथ महाराजांची आणि भगवान दत्तात्रेयांची तपभूमी। जय रमणनाथ। या ठिकाणी परमपूज्य रमणनाथजी महाराज संजीवन समाधी मठ या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय थाटामाटात आणि अतिशय प्रसन्नतेने या ठिकाणी सुरू आहे। सालाबादप्रमाणे यावर्षीही सुंदर असा मठ या ठिकाणी सजवलेला आहे। त्या मठासाठी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। त्यासाठी सकाळी 3:30 वाजता या ठिकाणी गंगापूजन होतं। यानंतर इथल्या सर्व स्थानावरच्या देवतांचं अभिषेक संपूर्ण पार पडतो। त्याच्यानंतर सहस्त्र हवन, त्याचबरोबर दत्त सहस्त्रनाम, तुलसी अर्पण या सर्व सेवा या ठिकाणी होतात। आणि आजचा हा दिवस संपूर्ण वर्षामधले गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी भक्तगण परमपूज्य आलोकनाथजी महाराज यांच्या आशीर्वाद, शुभाशीर्वाद घेण्यासाठी आणि चरणस्पर्शासाठी या ठिकाणी येतात। त्याचबरोबर आलेल्या सर्व भक्तांसाठी नाश्ता, चहापाणी आणि उत्तम महाप्रसादाची व्यवस्था समाधी मठामार्फत केली जाते। धन्यवाद। जय